ह्यांचे कर्माची फळं भोगावं लागणार आहे. आणि परिवारच नाही तर ह्या नीच लोकांची ज्या ज्या व्यक्तींनी साथ दिली त्या लोकांना आणि त्यांच्या घरातल्यांना सुद्धा हे कर्म भोगावं लागणार आहेत. माँ काली, माँ लक्ष्मी त्यांच्यावर नाराज आहे. हे लोक भिकेला लागणार. ह्या लोकांचे सगळे साथ सोडून जाणार आहेत. हे एकटे पडणार आहेत. जे तुमच्यावर तुमचा वापर करून मानाने फिरवत होते, हसत होते, फिरत होते, सगळं करत होते, मजा मारत होते, आता सगळ्या गोष्टींचा बर्डन त्यांना येणार आहे. कारण डिवाइन आता हेच भरभरून त्यांना देत आहे. त्यांना जजमेंट चालू झालेलं आहे. ह्या लोकांना वाटलं की आपला खोटेपणा, मोठेपणा कधीच लोकांना कळणार नाही, पण हे तेवढेच कर्मा किती बेकार असतो, कुणाला चुकत नाही हे आता ह्या लोकांना डिवाइन दाखवून देत आहे. ह्यांना कर्मा मिळणं सुरू झालेलं आहे. ह्या लोकांना काही लोकांना तर जेलमध्ये पण जावं लागणार आहे. त्यांनी जे काय फसवले तुम्हाला, काही लोकांना जमिनीच्या व्यवहारात फसवलं आहे, पैशाला बुडवलं आहे, काही नात्यामध्ये फसवलं आहे, तर ह्या लोकांना आता काहींना जेलमध्ये सुद्धा जावं लागणार आहे. आता त्यांचे कर्म त्यांना 1000 गुणा मल्टिप्लाय करून मिळणार आहे. त्यांनी जो काय जादूटोणा केला होता तो सगळा त्यांच्यावर आणि त्यांच्या फॅमिलीवर बॅकफायर झालेला आहे. त्यांनी जेवढं सेलिब्रेशन केलं होतं ते सेलिब्रेशन आता दुःखात बदलणार आहे. एक पैसा राहणार नाही, एक कुठलाही कप त्यांच्याकडे राहणार नाही. ते भिकेला लागणार आहेत आणि ते कुठेतरी निघून जातील, पण त्यांना जागाही मिळणार नाही जायला. इतकी घाणेरडी हालत त्यांच्यावर होईल. ह्या लोकांनी जे काही कटकारस्थानं केले होते आणि तमाशा बघत होते, आता सगळे तमाशे त्यांच्याकडे उलटणार आहेत. आणि हे लोकसुद्धा ह्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत. त्यांनासुद्धा दंड आता मिळतो आहे. देवाची तलवार उठलेली आहे. आता ह्या लोकांचे कर्म त्यांच्या समोर आहेत. त्यांनी जेवढे सुरे खोपसले, गरिबाला मजा बघितली, तेच बॅकफायर होऊन आता देव त्यांच्या थालीमध्ये सजवत आहे. त्यांनी जे डोळे झाकून जो पापकर्म चालू केला होता आणि मजा घेत होते, तेच आता माँ काली त्यांना रिटर्न करणार आहे. आणि लवकरात लवकर आजपासून तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत, ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत नाही तर पुढच्या महिन्यापर्यंत, ह्या 2 महिन्याच्या आत त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी समजेल की त्यांचा कर्म किती बेकार आहे. आणि तुम्हाला एकच डिवाइन सांगते की ह्यांच्यावर तरस खाऊ नका. हे सरडे आहेत. ह्यांच्यावर कर्म आल्यावर हे परत तुमच्याकडे येतील. ह्यांना तुमच्या दारात उभं करू नका. त्यांना लात मारा. तुमच्या दुःखात ते हसत होते तर तुम्हाला क्यू करायची ह्यांची गरज नाही. देव बघतो आहे, देव कर्म देत आहे. तुमच्या एका अश्रूचा बदला आता देव ह्यांच्याबरोबर घेत आहे. त्यामुळे ह्यांचा कर्म मिळणं सुरू झालेलं आहे. डिवाइनला धन्यवाद नक्की म्हणा. आणि तुम्ही जसे आहात तसेच राहा, सच्चाईने वागा.